Shri Prasad Kokil, a qualified engineer professional turned to dealing with entrepreneurship and business incubation, helping entrepreneurs for over 2 decades, having experience of over 3+ decades in industry and academia. A founding team member of the director of Magic, the business incubator promoted by member of CMIA, have been involved in more than 6,000+ ideas, validation as well as active mentoring of innovators and startups across the nation. Have handled several collaborative international programs for innovators and entrepreneurs. Startups supported by Magic have collectively raised approximately INR 2 crore. Magic's portfolio encourages the diagonal growth model, where it supports growthful ventures while encouraging grassroots innovation to take shape in entrepreneurship. Being a member of several committees of governments and trade association for innovation, entrepreneurship and incubation, and also a member on the boards of several incubators. A few of them are listed below. Involved in activities: Chamber of Marathwada Industries and Agriculture, Confederation of Indian Industry, Maharashtra Chamber of Industries and Agriculture, Marathwada Association of Small Scale Industries and Agriculture, Marathwada Accelerator for Growth and Incubation Council, member of various national forums like Clean ICCF and Clean Skill Council for Green Jobs. I would like to invite. ज्यांचा परिचय आपण ऐकलात, आदरणीय प्रसादजी कोकिळ सर यांनी आजच ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस या परिसरामध्ये त्यांचं मॅजिक सेंटरवरनं आलेले प्रसाद कोकिळ सर इथपर्यंत आलेले आहेत. बस तुमच्यापर्यंत येण्याची मी त्यांना विनंती करतो, प्लीज सर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर, नवीन कुमक आणल्याबद्दल धन्यवाद. पवार सर माझे मित्र इथे आहेत आणि आम्ही दोघांनी मिळून 1 महिन्याभरापूर्वी एक संकल्प केला होता की मॅजिक जसं मराठवाडाभर काम करतंय, भारतभर काम करतंय, तर त्यांना ते वाटलं की आपल्याला आपण ग्रामीणमध्ये पण हे काम करायला पाहिजे. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही इथे एक मॅजिकचं सेंटर काढू आणि इथल्या परिसरातल्या या मुलांसाठी प्राधान्याने, पण नांदेडच्या सभोवतालच्या मुलांना इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय आणि त्या माध्यमातून कसं पुढे जाता येईल. तर आज सरांनी आणि आम्ही हे स्वप्न साकार केलं आहे. मला जॉईंटली अनाऊन्स करायला फार आनंद होतो की मॅजिकचं पहिलं औरंगाबादच्या बाहेरचं सेंटर आज आपल्या ग्रामीणमध्ये नांदेडला सुरू झालेलं आहे. माझे गुरुवर्य जे.बी. जोशी सर, सगळे मराठी विज्ञान परिषदेचे विज्ञानप्रेमी ज्येष्ठ मंडळी, मॅडम जोशी ज्यांचा पाहुणचार आणि मार्गदर्शन आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर नेहमीच घेत असतो, आणि माझ्या मित्रांनो, मॅजिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॅजिक हा शब्द फक्त जादूगारसाठी वापरला जातो. आपण म्हणतो काहीतरी कोणी मॅजिक करतंय का, आणि आपल्याला तर फार आवडतं, मुलांना फार आवडतं मॅजिक म्हणजे काय. तर हे मॅजिक काय आहे तर त्याच्याबद्दल मी 1-2 मिनटं बोलतो, कारण आत्ताच आपण सेंटर अनाऊन्स केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना काहीतरी एक इनोव्हेशन येत असतं, ज्याला शाळेमध्ये खोड्या म्हणतात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे असं म्हणतात, आणि इंजिनिअरिंगला आल्यानंतर त्याला म्हणतात की काहीतरी चांगलं प्रोजेक्ट करू शकेल. पण मूळ असतं की आपल्याला काहीतरी वेगळं करून बघायचं असतं, आणि जे वेगळं करून बघायचं असतं त्याच्याबद्दल आपल्याला कधीही पाठिंबा ना पालकांकडनं मिळतो ना शिक्षकांकडनं मिळतो. पण एकदा तरी करून बघावं असं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा कुणी तुम्हाला काही नवीन वस्तू देतात, मला माहिती आहे आपल्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना अनुभव असेल की कुणी नवीन वस्तू आणून दिली की ती कशी चालते याच्यापेक्षा आपण ती कशी बनली आहे याच्याकडे, ते तोडून बघण्याकडे आपला कल जास्त असतो, आणि हे आपल्याला कोणी करू देत नाहीत. मोबाईल नवीन आला की सगळेजण मोबाईलचे फीचर्स सांगतात, पण आपल्यापैकी खूप मुलांना असं वाटतं की या मोबाईल
एकदा तरी काढून बघावं ते इंटेल इनसाइड. सातत्याने ते इंटेल इनसाइड म्हणतात, ते कुठे इंटेल इनसाइड बघावं असं वाटतं. आणि मग आपण मोबाईल उघडायला घेतो आणि लक्षात आलं मोठ्यांचा तर कधी मार खातो कधी शिव्या खातो. पण आपल्याला मोकळ्या मनाने कोणी मोबाईल उघडू देत नाही, कोणी ट्रान्झिस्टर उघडू देत नाही, आपल्याला कुठलंही इक्विपमेंट उघडू देत नाहीत. कॉम्प्युटरपासून 5 फुटावरनं आपल्याला बघायला लावतात. किती दिवस हा अन्याय सहन करायचा? आपल्याला खोलावं वाटतं ना, उघडून बघावं त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याचं सर्किट काय आहे. आणि हे सगळं करण्यासाठी कॉलेजमध्ये एक्सप्लोरेशन लॅब किंवा मॅजिकचं सेंटर असावं, जेणेकरून आपण हे सगळं उघडून बघावं. जोडता आलं तर खूप छान, दुसऱ्याला उघडता येईल. नाही जोडता आलं तर त्याला आपण डस्टबिनमध्ये टाकावं. इतकं साधं गणित मांडावं, अशा पद्धतीने आपण याला चालवतो. म्हणजे क्युरिओसिटी काय असते? आपण तो क्युरिओसिटी हा शब्द खरं म्हणजे फक्त इंग्लिशमध्ये राहिला आहे. मुळात कुठे आहे क्युरिओसिटी? आपल्या सगळ्या मुलांना मला पूर्ण ज्ञान आहे की हे काय, व्हाय आणि व्हॉट इफ याच्या पुढचे वाक्य लिहिणं आपण विसरलो आहे. आणि सरांच्याच प्रेरणेने सायन्स ऑन सॅटर्डे जो सरांचा प्रोग्राम होता, त्याला आम्ही औरंगाबादमध्ये सायन्स ऑन संडे केलं. आणि रविवारी मुलांबरोबर, अगदी 3 वर्ष ते 13 वर्षांच्या मुलांबरोबर जेव्हा आम्ही बसतो खेळतो त्यांच्याबरोबर, त्यावेळेला ते लक्षात येतं की मुलांना क्युरिओसिटी किती जास्त आहे. आणि आपण ती त्यांची जोपासतच नाही, पालक म्हणून नाही, शिक्षक म्हणून नाही. आणि मला असं सांगण्यात आलं होतं, पवार सरांची आणि माझी आयडिया होती की विज्ञान शिक्षक समोर असतील आणि अशा विज्ञान शिक्षकांना जे आज कदाचित 200च्या वर आलेले आहेत इथे, आता काही असतील त्यांच्यापैकी, त्यांनी विज्ञान कसं मुलांपर्यंत पोहोचवावं याचं छोटंसं प्रेझेंटेशन मी PPT एक केलं होतं. त्याचाही सरांनी आज केंबावी सरांनी सांगितलं की AI GPT अशा याच्यात आपल्याला सगळंच इंटरनेटवर अवेलेबल आहे. आणि मला माझं स्वतंत्र PPT असताना सुद्धा काल रात्री मी निर्णय घेतला की आपण एक PPT डाउनलोड करायचं जे नेटवर अवेलेबल आहे आणि त्याच्यामधनं आज सगळं उलगडायचं. म्हणून मी ते PPT आणलेलं आहे. पण मुलांना एक सांगावं असं वाटतं की आपल्याला असं वाटतं का की व्हाय आणि व्हॉट इफ याच्या पुढचे सेंटेन्सेस लिहिता येतील का? मी जर विचार केला तर मुलांना सांगतो मी की व्हॉट इफपासून 10 सेंटेन्स तयार करतात. मुलं लिहितात व्हॉट इफ की समुद्राचं पाणी आटून गेलं तर वॉटर सायकल होईल का? समजा ही हवा आपण म्हणतो की लो प्रेशर हाय प्रेशर कुठून कुठे वाहते, विज्ञान शिक्षक शिकवतात. समजा ही हवाच एका दिवशी कुठेतरी निघून गेली. ग्लोबल याच्यामध्ये आपण बघतो की वावटळ येतं, स्टॉर्म्स येतात आणि ते कुठेतरी लो प्रेशर येतं आणि ते सगळी हवा तिकडे जाते आणि तिथे स्टॉर्म होतो. असं जर झालं तर की एक दिवशी असं बघितलं की सकाळी उठलो आणि हवाच नाही आहे, कुठेतरी गेली ती स्टॉर्म, काय होईल? पाणी संपलं, काय होईल? सूर्यच उगवला नाही, काय होईल? अशा कल्पना जर आपण करत गेलो तर कदाचित सरांनी सांगितलं तसं कोविड आला तर काय होईल हे अँटिसिपेशन आपल्याला करता आलं तर आपल्याला बरेचसे शोध लावता येतील. आणि त्याच्यासाठी विज्ञान, आम्हाला जे वाटतं की विज्ञान म्हणजे काय, खूप टफ सब्जेक्ट वाटतो. विज्ञानाचे शिक्षक सांगतात त्याही पद्धतीने तो टफ वाटतो. पण मला खूप छान वाटतं की विचार करत गेलं की विज्ञान उलगडतं. म्हणजे विचारातून निर्माण झालेलं ज्ञान म्हणजे विज्ञान. अशी जर साधी डेफिनेशन केली तर मुलांना आवडेल. त्यांना अगदी दरवेळेला आईन्स्टाईनचे थेअरीज सांगायची गरज नाही. आणि मग आपण सांगतो त्यांना, बऱ्याच वेळेला बायोलॉजीमध्ये शिकवताना, बॉटनी शिकवताना विज्ञान शिक्षक पूर्णपणे ते सगळं थेअरी पुस्तकातली सांगतात. मला काय वाटलं की दरवेळेला असं का सांगायचं? एक छोटा मायक्रोस्कोप घेतला आणि मुलांना सांगितलं चला आपण जाऊया असं रस्त्याने चक्कर मारू, जे झाडं दिसतात त्याचे पानं तोडले. पण पानं तोडताना हे बघितलं की एवढे सगळे पानं आहेत, काय गरज होती हो एवढ्या वेगळ्या शेड असण्याची? का शेड वेगवेगळे असतील? ग्रीन कलर का येतो आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिस. लगेच परीक्षार्थी असलेले विद्यार्थी हे पटकन सांगतात
ग्रीन कलर पानाला, पण मग लाल कलरचेही पानं असतात, ब्राऊन कलरचेही पानं असतात. मग तिथे काय होतं बरं? मग झाडांना जर पानं त्याच्यासाठी असतील तर वेगवेगळे काय असतात? झाडाचे पानं या नारळाच्या झावळ्या बघितल्या तर त्याचे पानं वेगळे, तिकडे गेलं तर बदामाचे पानं वेगळे. का असतं? प्रश्न पडतो का विज्ञान शिक्षकांना, मुलांना? नाही पडत. मग आम्ही जर ते पानं तोडून आणले तर बरं त्याचा रंग वेगळा, शेप वेगळा, प्रत्येक झाडाला पानांची संख्या वेगळी, का? असे जर प्रश्न पडायला लागले तर मग विज्ञान खूप सोपं व्हायला लागतं. आणि आपल्याला सातत्याने सांगितलं जातं की विज्ञान म्हणजे काय? बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. आणि सरांनी ॲस्ट्रॉनॉमीवर, केंबावी सरांनी खूप छान सांगितलं. मग आपल्याला रामायण, महाभारत, वेद सगळेजण सांगतात. आणि जर मी विचारलं की रामायण किती हजार वर्षापूर्वी झालं, महाभारत किती हजार वर्षापूर्वी झालं, रामायण पहिले झालं का महाभारत पहिले झालं? बरं त्याच्या आधी वेद होते का? आणि त्यावेळेला ॲस्ट्रॉनॉमी काय होती? आणि मग आपण झॅप होतो की लेखनाची पद्धती कशी असावी. आणि आपल्याला श्लोकामधनं कळतं की रामायण केव्हा झालंय, त्यावेळेसची परिस्थिती काय होती. त्यावेळेसची परिस्थिती पृथ्वीवरची कदाचित बदलू शकेल बिकॉज ऑफ भूकंप आणि बाकी सगळ्या घटनांमुळे. पण जे शाश्वत आहे, शाश्वत काय आहे? सगळे ग्रहमंडल, आकाशगंगा सगळं शाश्वत आहे. मग त्याच्या रिलेटिव्ह काळ मला लिहून ठेवता येईल का? त्याच्या रिलेटिव्ह ते ऑब्झर्वेशन मला हा काळ म्हणून लिहिता येईल का? आणि मित्रांनो, प्रयत्न करून बघा. तुम्ही तुमच्या जन्मतारखेला तुमचे आईवडील तुमची कुंडली तयार करतात. ती कुंडलीमध्ये जे नक्षत्र असतात त्या नक्षत्रांचा थोडासा अभ्यास करा, वरवर करा, जास्त डिटेल नका करू. पण असा विचार करा की मी ज्या वेळेला जन्मलो त्यावेळेला आकाशातल्या ग्रहांची, सगळ्या ताऱ्यांची स्थिती काय होती आणि ते किती शाश्वत आहे. तर कदाचित इतके लाख वर्ष झाले तरी उत्तर ध्रुव उत्तरेलाच मिळणार. पण तो ध्रुव एकच आहे का? आपण जर का विज्ञानात बघायला गेलं तर तो बदलतो. कितीनी बदलतो? इतके लाख वर्षांनी. आत्ताच या आठवड्यामध्ये धूमकेतू येणार आहे, इतके लाख वर्षांनी धूमकेतू येणार आहे. मग जर आज लिहून ठेवलं की नांदेडला मराठी विज्ञान परिषदेचं अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळेला असा एक धूमकेतू जो इतक्या वर्षांनी येत होता तो त्या आठवड्यामध्ये आला. आणि हेच लिहिलेलं तुमचं जे काही तुम्ही स्मरणिका असेल किंवा लिहिलेलं असेल ते जेव्हा 10,000 वर्षांनी कुणीतरी वाचेल त्यावेळेला त्यांना लक्षात येईल परिस्थिती काय होती, नक्की केव्हा झालं. नाहीतर काय होतं, आपल्याला रामायणाची विचारतात, रामायण खरंच घडलं का, महाभारत खरंच घडलं का? आणि विज्ञान शिक्षक विज्ञानाने सांगू शकत नाहीत. का नाही सांगू शकत? आपण थोडासा विचार विज्ञान शिक्षकांनी आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी पण केला, मॅनेजमेंटनी पण केला, तर आपण विज्ञानातनं रामायण सांगता येईल का? विज्ञानातनं महाभारत सांगता येईल का? एक छोटासा प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट येईल. आपल्या सगळ्यांना एक बाळ दोन्ही बाजूला आपल्या आई वडील घेऊन तीर्थयात्रेला निघालेलं माहिती आहे. काय नाव होतं त्या बाळाचं? पहा कसं पटकन आलं, म्हणजे माहिती आहे रामायण. बरं त्या बाळाला तो ते ठेवतो आई वडिलांना आणि पाणी आणायला कमंडलूमधनं जातो, हेही सगळ्यांना माहिती आहे. त्याला कोण बाण मारतो आणि तो मरतो? परफेक्ट, दशरथ राजाने बाण मारला आणि तो मेला. प्रश्न पडला का हो की दशरथ राजाला तो दिसला का? मग कसं काय बाण मारला? काय विज्ञान होतं? मग आपण म्हणतो की नाही नाही, काहीतरी साऊंड रिलेटेड डायरेक्शन असलेलं सेन्सर त्याच्या बाणावर असेल आणि मग तो बाण त्या बुडबुड पाण्यातल्या आवाजाकडे गेला आणि त्याला बाण मारला. सामान्य प्रश्न आहे. आपलं विज्ञानाचं ज्ञान तिथपर्यंत नक्कीच जातं आजच्या काळात. पण मला प्रश्न पडतो की बुडबुड आवाज कुठे आला? पाण्यामध्ये. आणि बाण कुठे लागला? त्याच्या छातीत. मग हे अंतर कसं काय मोजलं? त्याला काही GPS होता का की इतके कोऑर्डिनेट घेऊन इतक्या अंतरावर बाण मारायचा आहे?
प्रश्न पडतो की नाही, विज्ञानाला प्रश्न विचारले पाहिजेत आणि उत्तर शोधले पाहिजेत. आणि हे विज्ञानातनंच सांगितलं की रामायण सोपं होतं. मग मला प्रश्न पडतो की कसं काय पाण्यात बुडबुड आवाज आला, पाण्यात 1 फुटावरनं त्यांनी पाणी उचललं आणि बाण छातीत लागला. म्हणजे त्यांनी बरोबर डायरेक्शनमध्ये केलं की जिथे आवाज आला त्याच्यापासून 1 फुटावर बाण मारायचं, बाणाचा टार्गेट पॉईंट असला पाहिजे. मग परत माझ्यासारख्या वेड्याला प्रश्न पडतो की 1 फूट तिकडे का नाही पाण्याच्या साईडला, बरोबर तो किनाऱ्याच्याच साईडला का बरं? प्रश्न आहे ना, प्रॉपर प्रश्न आहे. आणि विज्ञान ॲक्च्युली आपल्याला राईट क्वेश्चन्स डिसाईड करायला शिकवतं. आणि जर आपण राईट क्वेश्चन्स प्लॅन केले, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, किंवा आपण जे कोणी सिनियर विद्यार्थी, कधी कधी मुलंच मुलांना शिकवतात, हे राईट क्वेश्चन विज्ञान उलगडतात. आणि मग आता आपण बघतो की जे 2 बाण निघतात आणि एकमेकांना टच होतात, त्याचं विज्ञान आणि त्या काळी रामायणात असलेलं विज्ञान, ह्याची सांगड घालता येईल का? विज्ञानाने घालता येईल का? मग त्यावेळेला एवढं असा होणारा तर हा एक आणि हा एक असा जॉईंट पेंडुलम असेल. मग असे काही प्रयोग आपल्याला विज्ञानात करता येतील का, जेणेकरून आमचं रोबोटिक्स सोपं होईल? मग रोबोटिक्स शिकायचं असेल, मेकॅनिझम्स शिकायचे असतील, तर रोबोटिक्स म्हणजे फक्त रोबोट रेडीमेड असेंबल करणं म्हणजे विज्ञान नाही. ते आता साधं असेंब्लीचं काम आहे, ते आपल्यासारखे मुलं छान करू शकतील. पण मग शिक्षक म्हणून किंवा आम्ही प्रचारात काय विचार आणला पाहिजे हे बघितलं तर काय शिकायला पाहिजे? पेंडुलमपासून सुरुवात व्हायला पाहिजे. आणि जर आपण बघितलं की त्या रोबोटनी एखादी वस्तू उचलायची आहे, आपण कशी उचलतो वस्तू? आता मला हा मोबाईल उचलायचा आहे, तर मला काय करायला लागलं? माझा हात इथे आला, फोल्ड झाला, फिंगर्स आल्या आणि त्यांनी उचललं. आणि हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उचललं म्हणजे मला काहीतरी फोर्स लागला. हे साधे तर फिजिक्समध्ये आपण सहज करतो, बरोबर? मग इतकं साधं विज्ञान आपल्याला तंत्रज्ञान म्हणून समजून घेताना कसं कायलं पाहिजे? एकदम मोठा असं काहीतरी रोबोट दाखवून, त्याचे इक्वेशन दाखवून त्याला आपण मस्त मांडलं की वाटतं की खूप भारी शिकवलं आज सरांनी. आणि जर असं कोणी सांगितलं सोपं सोपं, त्या शिक्षकाला काही येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टीतच विज्ञान लपलेलं आहे. आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला आपण डोळे उघडे ठेवत नाही, आपल्याला घाई असते, कॉलेज, शाळा किंवा जायचं लवकर घरी किंवा कुठला कार्यक्रम. आणि आपण हे निसर्ग जे बघतो ना, इथेच विज्ञान आहे. पाणी पडलं की ते सारखं एका जागी राहत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना सांगितलं की पाणी कुठलाही शेप घेतं. आणि आता आपण पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, इथे पण आहेत. पण हे पाणी ज्या वेळेला इम्प्युअर होतं, पोल्यूट होतं, त्यावेळेला काय होतं? त्याची डेन्सिटी काय असते? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेन्सिटी 1 असते. मग डेन्सिटी 1 असते तर मग डेड सी कसं काय झाला? ऐकलंय सगळ्यांनी डेड सीचं? तिथे काय डेन्सिटी आहे पाण्याची? मग ती का वाढली? मग तोच प्रयोग आम्हाला आमच्या लॅबोरेटरीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये करता येईल का? की 1 टब केला, त्याची डेन्सिटी मोजली आणि आता याला डेड टब करायचा आहे. काय करायला पाहिजे? कधी मीठ टाकलंय त्याच्यात? मीठ टाकत राहा, टाकत राहा, टाकत राहा, टाकत राहा, एका पॉईंटला तो डेड होणार. मग त्याच्यावर तुम्ही क्रिकेटचा बॉल ठेवला तरी ते कदाचित खाली बुडणार नाही. मग असे प्रयोग करायला आम्हाला काय फार मोठं विज्ञान लागतं का? आपल्याला माहिती आहे, कृष्णा एक रिमोट, सायन्स इज ऑसम, अमेझिंग आहे, राईट? मी प्रणब ज्योती दास यांची माफी मागून त्यांचं प्रेझेंटेशन वापरतोय, पण मला ते खूप आवडलं आणि मला ते आजच्या आपल्या सगळ्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात खूप रिलेव्हंट वाटलं. काय होतंय सर? हां,
आपण नेहमी सनराईज 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 रोज सकाळी उठलं की सनराईज हाच बघतो. कधीतरी विचार करा बरं, आपण अर्थराईज बघायला पाहिजे का नाही पाहिजे? आणि कुठून बघता येईल? सूर्य तर आपल्या पृथ्वीवरून दिसतोच, अर्थराईज कसं काय बघता येईल? मग असा आपल्यासारख्या मुलांना जर प्रश्न पडला तर आय एम व्हेरी शुअर की सर ग्रामीणचे मुलं कुठंतरी चंद्रावर जातील आणि तिथून म्हणतील की आम्ही अर्थराईज बघितला. पण असं स्वप्न तर बघायला लागेल. असं स्वप्न तर आपण बघायला लागेल की रोज सकाळी सनराईज सनराईज का आम्ही अर्थराईज बघू, नाही बघायचं सनराईज आम्हाला. आणि मग विज्ञानाने आपण कदाचित कुठेतरी जाऊ आणि मग तिथून आपण अर्थराईज बघू. मग हे विज्ञान आपल्याला समजलं पाहिजे का नाही पाहिजे? त्या पद्धतीने विचार केला पाहिजे का नाही पाहिजे? अर्थराईज मी हा फक्त मुलांना सांगायसाठी कन्सेप्ट सांगितला की आपण तिथपर्यंत जायचं स्वप्न बघितलं पाहिजे. आता हे जे आहे की थेरॉटिकली सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल वाटतात. आता आपण जर हे बघितलं तर हे असं डिस्क्राईब करता येईल का थेरीनी? असं डिस्क्राईब जर करायचं म्हटलं तर आपल्याला डिस्क्राईब नाही करता येणार, पण प्रत्यक्ष जर बघायचं म्हटलं तर आपल्याला बघता येईल. आणि याच्यामध्ये किती विज्ञान लपलेलं आहे. आपण त्याचं बॅलन्सिंग बघू शकतो, आपण ते कसं उगवलं आहे बघू शकतो, त्याचे आर्म्स कसे आहेत बघू शकतो. आपण जर निसर्ग वाचन केलं तर आपल्याला विज्ञान लवकर उलगडणार आहे. हा थोडा मी विज्ञान शिक्षकांसाठीचा एक केला होता की आपण काय करायला पाहिजे. कॉलेजमध्ये यांचे 10-10, 12-12 मुलांचे जर गट केले आणि त्यांना वेगवेगळे प्रयोग दिले तर आपल्याला कुठलाही कन्सेप्ट फार लवकर समजून सांगता येतो. म्हणजे मी आमच्या 3 ते 16 वर्षाच्या मुलांना एक प्रयोग दिला आणि घरी करायला सांगितलं तर त्यांच्या लवकर लक्षात आलं की फ्लेम कशी असते, फ्लेमचं टेम्परेचर किती असतं, गॅसचा जर फ्लेम असेल आणि एखाद्या लाकडाला लागलेली आग असेल तर त्याचं फ्लेम टेम्परेचर किती असतं. आणि याच्यामधनं त्यांना जर थर्मोकपल दिलं तर ते टेम्परेचर मोजतात आणि त्यांना लक्षात येतं की याच्यामध्ये वैविध्य आहे, त्याच्यामध्ये कलरचा पण चेंज आहे. तर हे जे काही प्रयोग आपले छोटे छोटे असतात हेही आपण बघता येतात. शाळेतल्या मुलांना विचारलं तर सायन्स सब्जेक्ट इंटरेस्टिंग वाटत नाही, तो परीक्षेसाठी थोडा अवघड वाटतो. आणि प्रयोगामध्ये मात्र त्यांना इंटरेस्ट असतो, पण प्रयोग आपल्याला नॉर्मली करता येत नाहीत. प्रयोगशाळेमध्ये रिस्ट्रिक्शन असतं आणि आपल्याला एकाच प्रयोग सेटवर 4-4, 5-5, कधीकधी 10-10 मुलांना प्रयोग करायला लागतात. म्हणून अशा प्रयोगशाळांचे आजकाल खूप क्लासेस झालेत आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे अशा लॅब सेटअप झालेल्या आहेत. मला खात्री आहे की नांदेडमध्ये अशा लॅब असतील आणि आपण एकटे जाऊन प्रयोग करू शकतो. आम्ही आमच्या शाळांमध्ये सरस्वती भुवन जी माझी शाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही असे प्रयोग केले, टिंकरिंग लॅब एस्टॅब्लिश केले आणि त्याच्यामध्ये मुलं एकटे जाऊन प्रयोग करतात. संध्याकाळी पालकांबरोबर येतात आणि प्रयोग करतात. तर असे जर का आपण मुलांना केलं तर तो हा जो कन्सेप्ट आहे, थकलेला कंटाळलेला मुलगा आपल्याला क्युरियस वाटेल. आणि असं का वाटतं तर त्याला 10-12 कारणं आहेत. कधीकधी विज्ञान शिक्षकच तो विज्ञान विषय म्हणून अवघड करून सांगतात आणि मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे असं का होतंय, हे का बरं व्हायला पाहिजे. आणि त्याला जर का सोपे उदाहरणं दिले, जसं आम्ही आता म्हणलं की पानं आणले मायक्रोस्कोपमध्ये बघितले तर त्याला खूप छान पद्धतीने ते विषय कळतात, फोटोसिंथेसिस कळतं आणि त्याला प्रयोगातनं विषय शिकता येतात. एक मिनट तू स्लाइड चेंज कर. ओके. आपण ज्या वेळेला विज्ञान शिकतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की विज्ञानामध्ये ना खूप हायपोथेसिस असतात,
खूप ठिकाणी लिहिलेलं असतं की अशा 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 केल्याने असे होतात. सरांनी आम्हाला शिकवलं आहे की पहिले हायपोथिस मांडा आणि मग तो प्रूव्ह करा, आयदर येस ऑर नो आन्सर येईल. आणि ज्या वेळेला आपण प्रयोग करतो तेव्हा फेल्युअर झालं तर आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान होतं, सक्सेस मिळाला तर कदाचित कमी ज्ञान होतं. मी मुलांना एक प्रयोग सांगतो. तुम्ही काय करायला पाहिजे की घरातून निघायचं आणि आपल्या जिथे जिथे वॉटर बॉडीज असतील त्या वॉटर बॉडीच्या जवळ जायचं. वॉटर बॉडीच्या जवळ तुम्हाला दिसतील की पाणपक्षी असतात. विज्ञानामध्ये या निसर्ग वाचनाला मी खूप महत्त्व देतो म्हणून सांगतो. आणि त्याच्यामधनं कसे प्रयोग होतात आणि कसे बिझनेसेस सेटअप होतात याच्यावरही मी आता थोडं सांगणार आहे. तर विज्ञानामध्ये जेव्हा आपण प्रयोग करतो त्यावेळेला जेव्हा वॉटर बॉडीजवळ गेलो आपण की वॉटर बॉडीमध्ये पक्षी जर पाहिले तर त्या पक्ष्यांना प्रत्येकाला वेगवेगळं रंगरूप असतो. आणि त्याच्यामध्ये किंगफिशर बर्ड सगळ्यांना माहिती आहे किंगफिशर बर्ड काय करतो. आणि किंगफिशर बर्ड त्याची चोंच बघितली आहे का कोणी कशी असते? त्याची बीक जी आहे ही अशी ट्रॅपाझॉइडल असते, समोर निमुळती असते आणि मागच्या बाजूला मोठी असते. याचा उपयोग कुठे होतो माहिती का? तो किंगफिशर जेव्हा खाली झेप मारून मासा पकडतो त्यावेळेला ज्या वेगाने तो येतो त्या वेगामध्ये आवाज कमीत कमी असतो. आता आवाज कमीत कमी असेल याचं कारण काय आणि त्याचा वापर कसा करायचा? तर आवाज कमी यायसाठी ती जर जॉमेट्री घेतली तर तीच जॉमेट्री बुलेट ट्रेनमध्ये आहे. म्हणजे बुलेट ट्रेनचं जर इंजिन आपण बघितलं आणि त्याचा फोटो लावला आणि इकडे बीक लावलं तर तुम्हाला सिमिलॅरिटी दिसेल. तर या पद्धतीने जर आपण विज्ञान शिकवायला गेलो की अरे बुलेट ट्रेनबद्दल अट्रॅक्शन आहे पण बुलेट ट्रेनची जॉमेट्री आपण निसर्ग वाचनातनं केली तर आपल्याला विज्ञान फार लवकर शिकता येतं. दुसरं एक देतो वॉटर टर्बाईन. पाण्याजवळ गेल्यावर आपल्याला इथे विष्णुपुरी आहे, आपल्याला माहिती आहे की विद्युत प्रकल्पामध्ये टर्बाईन्स वापरले जातात आणि टर्बाईनचं डिझाईन आता नवीन प्रयोगाने व्हेल माशाशी कंपेअर केलं आहे. आपल्याला माहिती आहे की तो मासा वर जातो आणि उडी मारतो त्यावेळेला त्याला पाण्याच्या फोर्सनी वरतून पाणी घरंगळत जसं येतं त्याच्यावर मिनिमम फोर्स त्याला लागतो खाली यायला. आणि तो प्रयोग करून आपल्या वैज्ञानिकांनी टर्बाईनचे डिझाईन त्याच्या माध्यमातून केलेले आहेत. आता जर आपण असं बघितलं की छोटे छोटे विज्ञानाचे प्रयोग आहेत. आपण गाडी चालवतो राईट. ॲटोनॉमस ड्रायव्हिंगबद्दल केंबावे सरांनी सांगितलं, आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. पण ॲटोनॉमस ड्रायव्हिंगमध्ये आपल्या देशात अजून का करत नाही सरांनी त्याचे कारणही सांगितले. पण मला एक तुमच्यासारख्या मुलांना साधा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही मोटरसायकलवर येता. सरांनी सकाळी विचारलं सायकलवर येता मोटरसायकलवर येता. ही मोटरसायकल ॲटोनॉमस करता येईल का? तुम्ही सायकल किंवा मोटरसायकल हात न धरता चालवू शकता. ती ॲटोनॉमस करता येईल का? आणि जर तुम्ही तुमची सायकल मोटरसायकल ॲटोनॉमस केली, ॲटोनॉमस केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सेरीमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्या की चालू होते. तुमच्या मोबाईलमधनं मोटरसायकलला इन्स्ट्रक्शन देता येईल का? आणि असे छोटे छोटे सेन्सरचे प्रयोग जर तुम्ही केले जे साऊंड रिलेटेड असतील आणि आपल्या कॉलेजमध्ये केले, इंजिनिअरिंगमध्ये आपण त्याला एक्सप्लोरेशन लॅब म्हणतो, एक्सप्लोरेशनमध्ये केलं तर कदाचित आपले छोट्या आयडिया या वैज्ञानिक आयडिया ह्या कदाचित प्रोजेक्ट होतील. आणि कॉलेजचे जर असे प्रोजेक्ट झाले तर पवार सर आपल्या मॅजिकच्या सेंटरमध्ये याचे प्रॉडक्ट तयार करण्याची ताकद निर्माण होईल. आणि जर असे प्रॉडक्ट तयार झाले तर आपण त्याला एंटरप्राइज करू शकतो. ड्रोन सगळ्यांना माहिती आहे. ड्रोन आपण तयार करू शकतो. आजकाल किट येतात, ड्रोन तयार होतात. पण ड्रोनच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की जर आपण ॲप्लिकेशनमध्ये असे ॲप्लिकेशन केले, ड्रोन आहे, सकाळी सगळ्यांकडे तो ड्रोन जाऊन दुधाची पिशवी टाकतोय अपार्टमेंटमध्ये किंवा न्यूजपेपर टाकतोय आणि तो आपला बिझनेस होऊ शकतोय. असे जर प्रोजेक्ट आपण कॉलेजमध्ये केले तर सायन्स टू टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करता येईल. आणि असं टेक्नॉलॉजिकल आयडियाज जर आपल्याला जोपासता आल्या तर आपल्याला त्याच्यामधनं एंटरप्रिनरशिप डेव्हलप होते. आणि जर आपण एंटरप्रिनर झालो तर कदाचित प्लेसमेंट,
पॅकेज हा विषय आपल्या डोक्यात येणार नाही, कारण फायनल इयरचे स्टुडंट बसलेत असं मला सांगितलं सरांनी. आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपण नोकरी मिळेल का, पगार किती मिळेल याचा विचार करायच्याऐवजी असा प्रोजेक्ट एखादा करता येईल का, आणि अशा प्रोजेक्टमधनं आपल्याला जर का स्वतःच व्यावसायिक झालं, स्वतः एंटरप्रेन्योर झालं, तर आपल्या मित्रांना नोकरी देता येईल का, आणि अशासाठीचे जे प्रयोजन असतं ते आपल्याला मॅजिकच्या माध्यमातून करता येतं. आणि असे जवळजवळ 170 कंपन्या आत्तापर्यंत आपल्या मॅजिकमधनं आपण मुलांच्या मार्फत केल्यात. आणि मुलं कसा विचार करतात, तर आपल्यापैकी शेतकरी कुटुंबातले असतील त्यांना माहिती आहे की पाठीवरती ते स्प्रे पंप घेऊन आपण शेतात फवारणी करतो. आता आपण ड्रोनच्या माध्यमातूनही करायला लागलो, पण याचं इंटरमिजिएट सोल्युशन हे आमच्या टीमनी तयार केलं आणि तो आता जवळजवळ 5 करोड पर ॲनम एवढा बिझनेस करायला लागला आहे. कॉलेजमधला 3rd इयरचा मुलगा आमच्याकडे आला आणि 3rd इयर तो आता तो 5 करोडचा बिझनेसमॅन झालेला आहे. तर कॉलेजमध्ये हे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करणं विज्ञानाच्या माध्यमातून, आपण विज्ञानाची कास सोडलेली नाही आहे, क्युरिओसिटीचे कास सोडलेली नाही आहे. हे का होतं, व्हॉट इफ, व्हाय, हे प्रश्न स्वतःला विचारत विचारत आपण पुढे गेलो. आणि मग कधीतरी आपल्याला वाटलं की आम्हाला एक प्रॉब्लेम सापडला. प्रॉब्लेम असा सापडला की आम्हाला ही अडचण वाटते, हे नाही करतायत, आणि तो प्रॉब्लेम आम्ही सापडवला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जर प्रयोग केले, कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या थेअरीसाठी मदत घेतली, तर मला खात्री आहे की ग्रामीणच्या एका टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कदाचित 25 स्टार्टअप तयार होतील आणि असे 25 स्टार्टअप आपल्याला एंटरप्राइज म्हणून तयार केले तर नांदेडच्या आजूबाजूला सुद्धा MIDC मोठ्या प्रमाणात येईल. आपण उद्योजक होऊ शकतो. आणि उद्योजक, मी सकाळी सांगितलं की आम्ही उद्योजकाला तोपर्यंत इनॉग्रेटची परमिशन देत नाही जोपर्यंत तो टॅक्स भरत नाही. टॅक्स भरणं म्हणजे काय झालं, 2 गोष्टी झाल्या. तो एक तर स्वतः प्रॉफिटमध्ये आला आणि त्यांनी देशाच्या संपत्तीमध्येही भर टाकली. त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत उद्घाटन करत नाही. तर तुमच्यापैकी कोणाला असं एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, कोणाला असं व्हायचं आहे की आम्ही स्वतःचा उद्योग चालू करू, मला खात्री आहे की हळूहळू हात वर होतात. भीती वाटते जमेल का नाही, कारण मलाही खात्री आहे. व्हेरी गुड. मी जेव्हा उद्योगात आलो 1997ला, त्यावेळेला काळ होता सर उद्योगात पडला म्हणायचे, कारण उद्योगामध्ये पडायचेच म्हणजे सक्सेस फार कमी होता, त्याच्यामुळे उद्योगात पडले म्हणतात. आता उद्योगाला स्टार्टअपचं स्टेटस आलं आहे, त्याच्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला स्टार्टअपचं हेतू साध्य करता येईल आणि तुम्हाला खात्रीने पुढे जाता येईल. एक फक्त क्युरिओसिटीवाला स्लाईड. पण आजकाल मुलं सॅटिस्फाय नाही होत, कारण सिलेबस कदाचित कुठेतरी शिकायलाही मिळेल, पण त्याच्या पुढचं काय आहे, तर आपल्याला ॲटिट्यूड ऑफ स्टुडंट्स कसा केला पाहिजे. क्युरिओसिटी टू ऑनेस्टी, ऑब्जेक्टिव्हिटी, ओपननेस. बऱ्याच वेळेला ओपननेस मुलांचा खूप चांगला असतो, पण आपणच त्यांना असं सांगतो की हे नाही करायचं, ते केलेलं चालत नाही, म्हणजे आपण त्याला लिमिट कंडिशन्स टाकतो. तर त्या लिमिट कंडिशन्स आपण जर काढून टाकल्या आणि ओपननेस ठेवला तर कदाचित मी जे म्हणालो की आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकू. इनोव्हेशनसाठी आपल्याला सगळेजण सांगतात, पण इनोव्हेशन म्हणजे काय, तर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागलो तरच आपण काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो. अदरवाईज आपण त्याच मार्गाने गेलं तर आपल्याला कदाचित हे इनोव्हेशन सापडणार नाही. इनोव्हेशन नाही सापडलं तर आपल्याला विज्ञानात प्रगती पण नाही करता आली. कारण आपल्याला माहिती आहे की कुणीतरी म्हटलं की पृथ्वी गोल आहे म्हणून त्याच्यावर चर्चा झाली, कुणीतरी म्हटलं की सूर्य हा सेंटर आहे म्हणून कुणीतरी त्याच्यावरती चर्चा केली आणि भरपूर त्याच्यावरती आपोत झाला. तो इतिहास आहे विज्ञानाचा. पण आता आपण प्रूव्ह करू शकतो की या पद्धतीने कुणीतरी विचार व्यवस्थित केला, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ज्याला म्हटलं जातं तसं केलं तरच होऊ शकतं. आणि आपण क्वेश्चन और डाऊट, मी बोललो पहिलेच की राईट क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये आले की आपल्याला विज्ञान लवकर कळायला लागतं. राईट क्वेश्चन्स कधी येतील, ज्यावेळेला आपण विचार करतो की अरे हे असं असेल का, असं का असेल. आणि मुलांना खूप क्युरिओसिटी असते, पण मुलांची क्युरिओसिटी दाबली जाते.
तर आपण अभ्यासात विज्ञान शिकवताना क्युरिओसिटी दाबली जाणार नाही आणि मुलं ओपन राहतील. या पद्धतीने जर विचार केला तर 5 सर पुढच्या 3 स्लाईड फक्त घ्याल. एंगेजमेंट जर त्यांची आपली 5 ज्या ई आहेत सर जाते पुढे 5 ईज जे आहेत ते नक्की काम करतात. फर्स्ट ई नाही चालत आहे. एंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, इलॅबरेट आणि इव्हॅल्युएट. ह्या जर का 5 ईचा माध्यमाने आपण जर विद्यार्थ्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तर मला खात्री आहे की ग्रामीणचे विद्यार्थी लवकरच नवीन काहीतरी शोध लावतील, नवीन व्हायचे स्टेटमेंट बनवतील आणि आपल्या मॅजिकला निदान 25 आयडिया या कॅलेंडर इयरमध्ये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याप्रमाणे विज्ञानाची उकल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणारे शिक्षक जर लाभले ना तर भारताचं भाग्य उजळेल. आपल्या अभ्यासात्मक मार्गदर्शनाकरता आपले मनापासून धन्यवाद. मी माननीय सचिव विजय पवार सरांना विनंती करते की हा सुंदरसा फोटो आपण कोकिळ सरांना प्रदान करावा. नायब तहसीलदार माननीय मकरंद दिवाकर सर यांनी सहभागी व्हावं. धन्यवाद.